शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती आणलेली आहे. तर बघा, प्रधानमंत्री पीक विमा योजना ही केंद्र सरकारची मोठी योजना आहे. 2016 पासून ही योजना सुरू आहे आणि 2025 ते 26 पर्यंत चालू ठेवण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना पीक नुकसानीपासून आर्थिक संरक्षण देणं. पण 2025 ही योजना शेतकऱ्यांना फारच आकर्षित करताना दिसत नव्हते. तर जसं की पाहिलं, कारण पूर्वी ₹1 मिळणार पीक विमा यंदा सरकारने बंद केला. दुसरं कारण, नुकसान भरपाई मिळवण्यासाठीचे नियम बदलले आहे. नुकत्याच इथं पावसाळी अधिवेशनात आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी याबाबत आवाज उठवलेला. त्यांनी सांगितलं की आधीच्या राज्य सरकारच्या पीक विमा योजनेच्या 4 प्रकारे इथं ट्रिगर होते. एका स्थानिक नैसर्गिक आपत्ती, दुसरं हंगामातील प्रतिकूल हवामान, तिसरं जसं की काढणीनंतर झालेलं नुकसान आणि चौथं कापणी प्रयोग. पण अशा आता बघा, फक्त एकाच म्हणजेच पीक कंपनी प्रयोगावर आधारित ट्रिगर वापरला जाणार आहे. याचा अर्थ काय? तर 2024 इथं बाकीच्या ट्रिगरमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात इथं भरपाई मिळाली होती. नैसर्गिक आपत्तीपासून इथं ₹2,552 कोटी रुपये, प्रतिकूल हंगामातून इथं ₹713 कोटी रुपये, काढणीनंतरच्या नुकसानीसाठी इथं ₹259 कोटी रुपये. पण पीक कापणी प्रयोगामुळे फक्त 59 कोटी रुपयाची भरपाई मिळाली. म्हणजेच आता जर हाच ट्रिगर राहिला तर शेतकऱ्यांना इथं फारच कमी नुकसान भरपाई मिळेल अशी भीती व्यक्त होते. आणि फक्त नुकसान झाल्याची योग्य सूचना दिली नाही म्हणूनही अनेक वेळा विमा नाकारला जातो. यावर सदाभाऊ खोत यांनीही मागणी केली. ही गाव के मंडळ धरून इथं नुकसान भरपाई द्या. यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की आता इथं निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि वर्क इथं ऑर्डर देण्यात आली आहे, तर त्यामुळे काही बदल करणं शक्य नाही. कोकाटे यांनी असा प्रश्न उपस्थित केला की जो पैसा पीक विमा कंपनीला उतरतो तो थेट शेतकऱ्यांच्या शेतीसाठी का वापरला जात नाही? पूर्वी राज्य सरकारकडून इथं फक्त ₹1 पीक विमा योजना दिली होती. पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या खर्चामुळे ही योजना बंद करावी लागली. त्यामुळे सध्या ₹1 पीक विमा योजना लागू होणार नाही असं स्पष्ट झालंय आणि त्यांनी अशा स्पष्ट प्रकारे सांगितलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, इथं पीक विमा संदर्भातील तुम्हाला काय वाटते तर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. कारण की शेतकऱ्यांसोबत अन्याय झालेला आहे आणि बच्चूभाऊ कडू यांनी आंदोलन देखील केलेलं होतं. तर 17 मागण्या त्या आंदोलनामध्ये केलेली होती. त्याच प्रकारे कर्जमाफी, दिव्यांगांचं मानधन ₹6,000 करणं आणि शेतकऱ्यांसाठी ज्या 17 मागण्या होत्या, तर 17 मागण्यांपैकी 16 मागण्या हे शेतकऱ्यांच्या होत्या आणि एक मागणी हे जसं की दिव्यांगांसाठी होती. तर शेतकरी असाल, दिव्यांग असाल, तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून जे माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला काय त्यावरती वाटते तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवू शकता. बाकी अशा पद्धतीची माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाची व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो. तर चला, येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.